शिनू वाईट मदत करतस ही मशीन ना आपण मांगरात नेऊन ठेवूया म्हणजे कसा वहिनी आजपासूनच त्यांच्या कामाक सुरुवात करतील है ना बंधू भाऊ पण ये काय चालला तुमचा मस्त हा बहीण भाऊजी मस्त हा एकदम एकदम मस्त एकदम बेस्ट करतात अच्छा ह्या तिघांची खेळी होती तरी म्हणजे अहो खरं तर कांता काकांना काही शिलाईचं काम वगैरे आलेलं नव्हतं हे सगळं नाटक होतं त्यांनी खूप हुशारीने आपल्या घरातलं मशीन मांगरात नेऊन ठेवलंय उमा आत्यासाठी आलं लक्षात नको तिकडे ना ह्यांचा डोका बरोबर चालता मी पण बघतोय ती उमा त्या मशीनवर कसा काम करता येता येऊ दे या 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 हळू 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 सावकाश सावकाश या 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 इथे 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 मध्ये कुठे इथे एका बाजूला ठेवूया आपण इकडे इकडे नको श्रीनू नको इथे इथे नको इथे राहू दे ऐक मामा तिकडे उगाच बसायला काय अरे आधी खाली ठेवा मेल्यानंतर ठरवा खाली ठेवायचं आता जड आणा ती तुम्ही कशा केवढा करतास हे आज ना बघणारच होते मशीन दुसरा मिळता काय माझ्यासाठी उगाच आपण लालिताईंका नाराज केला उमा अगो किती भोळा बनशील देवा घाबर आईची ही मशीन तुका वही होती तर समोर येऊन मागायची हिम्मत नव्हती काय म्हणून माझ्या घोवाक नाटक करूक सांगितलंस आणि या दोघांका हाताशी धरून ही मशीन मिळवलीस काय अगो धन्य हा बाय तुझी धन्य हा अगो सरड्यापेक्षा पण ना 2 रंग जास्तच आहेत तुझ्याकडे हे लाले तोंड सांभाळून बोला जास्त बोललीस ना तर जीभ हासडून हातात देऊन सांगून ठेवतोय मी बोलणार हे मी कोणाचा काही घेतला नाही ना मग मी बोलणार आई गाजून किती करशील तू तर गप्पच बसा उमाचो लाडको आणि तू का मी बघताय नंतर पण ही मशीन आहे ना इकडे राहू देणार नाही मी हे बघ श्रीनू ही मशीन माका आजच्या आज घरात वया हे लाले काय संबंध तुझा ही मशीन तुला अडगळ वाटत होती ना म्हणून तू विकायला काढलीस ना मग ती आता कोणी खरेदी केली कितीला खरेदी केली ह्याच्याशी तुझा काडीचाही संबंध नाही सांगून ठेवतोय ताई एक गोष्ट लक्षात ठेवा आम्ही नसताना हायसर मांगरात येऊन जर कोणी तमाशो केलो तर आमच्यासारखं वाईट कोणीच नाही वहिनी तुमका तुमच्या नवीन कामासाठी आमच्याकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा या आता तुम्ही काम सुरू करू शकता या या ए हात काढ हात काढ ताईचे आजपर्यंत कायम तुम्ही माझ्या पाठीशी उभे होतास कायम माका समजून घेतलास पण आज तुम्ही इथे असू गोया होतास एका नवीन प्रवासाची सुरुवात करताय तुमच्या आशीर्वादांची गरज आहे कायम माझ्या पाठीशी उभे राहा
उमा वहिनी, दायचीचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी नेहमीच होते आणि यापुढेही कायम राहतील. आणि उमाई, आम्हा सगळ्यांचे बेस्ट विशेष तुझ्यासोबत कायम असतील. चला, या निमित्ताने तरी एक एक घोट चहा होऊन जाऊ द्या. असा भांडून भांडून ना घसो सुकलो माझो. तुम्ही सगळे बसा ना, मी करते चहा. लाली आत्या, तुम्ही पण घ्याल ना चहा? घ्या तुम्ही चाय. हे लाले चहा घेत. सुगंध तरी घेऊन जा चहाचो. चला बंधू, आपलं मिशन मशीन सक्सेसफुल झालेलं आहे. चारू, ए चारू, बाय 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 बाय. अरे देवा, सगळं टाकून कुठे गेली ही मुलगी? एवढा सगळा पसारा. अरे देवा. चारू, अगं काय हा सगळा पसारा? गॅस पुसलेला नाहीये, सगळं खरकट इकडे सांडलेलं आहे तसंच. शी, पाहायला सगळी कचकच लागतीये. सकाळपासून घरात केरही काढलेला नाहीये. आणि ती भांडी बघ, दुपारच्या जेवणाची ताटं अजून तशीच पडलीत तिकडे. काय चाललंय चारू, तुझं लक्ष नाहीये घरामध्ये? हे सगळं तू मला का सांगतेस? अगं मंजू आत्या, हे घर तुमचं, हा केलेला पसारा पण तुमचा. मग तुम्हीच आवरा ना. कस मला बडबडते. चारू, जास्तच तोंड चालायला लागल्या तुझं. जास्तच बोलायला लागलीस आजकाल तू. जा, लालिताई काय करतात ते बघून ये. आणि हो, त्यांना म्हणावं जेवायचं असेल ना तर इकडे येऊन मदत करायला लागेल. मी एकटी जेवण करणार नाहीये सगळ्यांचं. आणि अशी जाऊ नकोस बोंबलत. आधी इकडचं सगळं आवरून घे. चारू अगं, हे बघ, जर तुला ह्या घरची सून व्हायचं असेल ना तर ह्या सगळ्या सवयी लावून घ्याव्या लागतील तुला. ती ओवी बघ, परदेशात वाढलेली, परदेशात शिकलेली, तरी आवडीने घरातली सगळी कामं करत होती. उगाचच नाही दायचे उमाताईंना श्रीनू आणि ओवीच्या लग्नाविषयी बोलले असणार. म्हणजे तू माझी आत्या आहेस की त्या ओवीची? तिची कसली बाजू घेतेस? चारू अगं, मी तिची बाजू घेत नाहीये, मी तुला सावध करतेय. कधीतरी स्वतःहून घरातली 4 कामं कर. कधीतरी सगळ्यांना आवडेल असा एखादा पदार्थ आवडीने करून खायला घाल. तेव्हाच तू ओवीसारखी सगळ्यांना आवडशील. अजिबात नाही. आपल्या घरात आहेत ना, तशी लग्नानंतर मी ते 10 नोकर ठेवून घेईन, पण मी या घरातली कामं करणार नाही. मला ना या घरात श्रीनूची बायको म्हणून यायचंय, घरातली कामं करणारी कामवाली म्हणून नाही. चारू, हे बघ, तू माझी आत्या आहेस म्हणून मी तुझं हे सगळं ऐकून घेते. पण याचा अर्थ असा नाही की तू मला तुझ्या घरात हवं तसं राबवून घेशील आणि मला श्रीनूशी लग्न करायचंय म्हणून मी वाटेल ते ऐकून घे. मी श्रीनूशी लग्न करेनच, पण त्यासाठी अशी हमाली करायची निदान मला तरी गरज नाही. त्यामुळे मला बोलत राहू नकोस. बाई ग, ही चारू लग्नानंतर मला डोईजड तर होणार नाही ना? माझ्याच डोक्यावर मिऱ्या वाटायची नाही तर. अगो निशी, ओवी सकाळपासून गेला असता आता येतात. असंच काय तुम्ही? आणि ह्या काय पिशवीत? आई, अगं या साड्या आहेत. या साड्यांमधले काही साड्यांचे फॉल बिडिंग करायचे आणि काही साड्यांचे ब्लाऊज शिवायचे. त्यामुळे तुला आता अजिबात आराम नाही. काय? अगो पण एवढ्या साड्या तू जमा कसून केलंस? आई, मी काही केलेलं नाहीये, सगळं छायाने केलंय. तू शिवलेले ड्रेस तिला खूप आवडायचे, त्यामुळे ती सारखी म्हणायची मला हे असं हवंय. मी त्या दिवशी तिला फक्त बोलले की आईने परत शिवणकाम सुरू केलंय. तुझे किंवा आईचे, शेजाऱ्यांचे काही ड्रेस ब्लाऊज असतील तर दे शिवायला. हे बघ, एवढं सगळं दिलंय तिने. देवा माझ्या, अगो माका काय झेपणार का एवढा काम? का नाही झेपणार?
आम्ही आहोत ना, आम्ही हेल्प करतो तुला. हो ना निशी? अगदी बरोबर. हा बरं ठीक आहे, करा तुम्ही माका मदत. पण आता ही येऊची वेळ झाली आहे. मी जेवणाची तयारी करते. हा आपण लिहून घेऊया तोपर्यंत. हे बघ, नानी आत्या, हो नानी आत्या, तुम्ही झोपलायत काय? काय झालं तुम्हाला? उठा, नानी आत्या. अगो काय सांगू तुका, म्हाका ना बरा नाही वाटत गो. हुडी भरली आहे म्हाका. पाय कापतात गो माझे. हे बघ, तू ना मंजूक माझा एक निरोप दे. हा म्हाका ना आज बरा नाही वाटत, तर ना जेवणाचा आजचा तुम्ही दोघी काय तर बघून घ्या. बरं ठीक आहे. मी काय म्हणताय काय? माझे ना पाय वळतात गो. पाय चेपून देतस काय? हा देते. पण मी ना आधी तुमचा निरोप मंजू आत्याला देऊन येते, मग येते. हा अगो मी काय म्हणतोय, आधी चेपून दे. आधी चेपून दे माझे पाय. हा निरोप देऊन जाशील आणि मग नंतर मग गायबच होशील. हा नाही तू आधी चेपून दे पाय. देते. नाटक आहे ती, नाटक सगळी. ही बाई काम करायला नको म्हणून बरं नसल्याचं नाटक करते. आता तर आत्या मला नक्कीच कामाला झुंपेल आणि मी नाही म्हटलं तर पुन्हा ते ओवीचं नाही तर निशीचं उदाहरण देईल. बरं वाटतंय? बरं वाटतं गो, बरं वाटतं. बरा झाला माका ह्या सुचला, नाहीतर ना आज पण तिकडे ओट्याजवळ खपूचा लागला असता. काय गरज होती एवढे 1000 रुपये काढून द्यायची? आणि वर त्या भंगारवाल्याला सांगताय लाख रुपये मागितले असते तर ते पण दिले असते. अहो कोणावरही असे पैसे उधळायला इतकेच आल्यावर आहोत का आपण? पैसे काय वर आलेत आपले? मंजू, जर गरज पडली ना तर दादा आणि उमा बहिणीसाठी स्वतः गहाण पण ठेवेन मी, कळलं ना? त्यांच्यावर कोणती अडचण येऊ देणार नाही. करा, काय वाटेल ते करा, अशीच उधळपट्टी करा. आणि एक दिवस मला त्या मांगरात नाहीतर शेतात खोपटात राहायला घेऊन जा. काय बोललंस? त्या लालीताईच्या तोंडात जरा कमी लाग, कळला मा? आणि आता जे काय बोललंस ते बोललंस. यापुढे माझ्या आणि दादाच्या नात्यात व्यवहार आणलंस ना तर तूच आणि मी असं आहे. हो उमा, झाले काय काम? होय चालला. उमा, हा या मशीन इकडे कसा? आता लालीताईंनी पाठवल्याने ही मशीन. हां म्हणजे नाहीतरी त्यांना त्या मशिनीवर काम केलेलं चालत नाही ना, म्हणून त्यांना वाटलं असा निदान माझ्या थोडी उपयोगात तरी येईल ती मशीन, म्हणून पाठवल्याने असत कदाचित. त्याका कसं काय सुचलंय सगळं? कमाल आहे. उमा, माका सगळा प्रकार कळलेलो हा. जो मशीन विकत घ्यायला माणूस इलं होतं ना त्याने सांगितलं मला. लालीच्या हातात घराचे सगळे कायदे आले, ते अजूनच विचित्र वागायला लागले. त्याचा जाऊ दे, त्याचा स्वभावच हा. पण बंधूचा काय? बंधू असा कसा वागू शकतो?
या सगळ्या गोष्टीला आत्ताच आवर घालायला हवा, नाही तर घरामध्ये भांडणं होणार जी माका नकोय. मी इले. अहो पण अहो मंजू आत्या, मंजू आत्या कुठे गेली? वर पण नाहीये, इकडे पण नाहीये. किचन मध्ये असणार. जाऊ दे, मी तरी तिला मदत करायला जाते, नाही तर सगळं एकटीवर पडायचं तिच्या. मंजू आत्या, मंजू आत्या, कुठे गेली? आत्ता तर इथे होती. कुठे गेली? खोलीत तर नाही ना? मंजू आत्या, अगं मंजू आत्या. ए बाई, तू इथे? डोकं ठणकतंय माझं, अंगात कणकण सुद्धा आहे. जरा डोकं चेपून देतेस का ग? अरे देवा, तुला पण बरं नाही वाटत आहे? तुला पण म्हणजे? अगं तिकडे लाली आत्या पण पांघरून घेऊन झोपल्यात. त्या म्हणतायत त्यांना बरं नाही वाटत आहे. अगं आजचं जेवण त्यांनी तुलाच करायला सांगितलंय. नेहमीचीच नाटकं त्यांची, इतकी वर्ष हेच बघत आली. द्यायचे होते ना तेव्हा पण असंच करायच्या. जरा कोणी काही कामं सांगितली ना की लगेच त्यांना हुडहुडी भरायची. तर ह्यांच्याशी वाद घालून डोकं दुखायला लागलं नुसतं माझं. मी काही करणार नाही. हो चारू, अगं जरा डोकं चेपून दे ना माझं. आणि त्यानंतर डाळ भाताचा कुकर पण लाव. आज लोणच्या सोबतच खाऊ. आई शपथ, या बायकांच्या नादी लागून मी माझं आयुष्य का बर्बाद करते मलाच समजत नाही. अगं चेपतीयस ना डोकं? हो हो हो, चेप जरा बाई. जोर लाव ना चारू जरा. बंधू, बंधू बाहेर ये. बंधू, दादा दादा काय झालं? काय काम आहे? तुका काय हवं आहे का? हे मशीनचे पैसे घे. दादा ह्या काय करतं दादा? ह्या पैसे तू मका देऊन मका शिक्षा देतस. काय झालं त्या तरी सांग. माझा काय चुकला का दादा? चुकला काय? तुझा सगळ्यात चुकलाय बंधू. या आपल्या घरामध्ये आजपर्यंत कधी कटकारस्थान झालेलं नाही. हा कसला कटकार असतं दादा? उमा वहिनी मशीन हवी होती म्हणून आम्ही. बंधू, आजपर्यंत आपल्या घरात एकमेकांना अंधारात ठेवून कुठलाही व्यवहार केला गेलेला नाहीये. मग आज आईची मशीन तुम्हाला देण्यासाठी तुम्ही लालीशी खोटेपणाने वागलात का? अरे दादा ताव. आईची आठवण घरातून बाहेर फेकून द्यावी अशी भावना तुम्ही लालीच्या मनात निर्माण केली. बंधू, आईच्या आत्म्यात काय वाटलं असेल याचा तुमच्यापैकी कोणी पण विचार नाही केला. पण दादा उमा वहिनी मशीनची गरज होती म्हणान. आता ह्या सगळं मी लालिताईक सांगितलं असता तिने मशीन दिला असता काय? नाही नसताच दिला, माका पूर्ण खात्री आहे. पण म्हणून आपल्या बहिणीला फसवणं या चुकीचं आहे बंधू. दादा लालिताई कसा वागतास बघतस ना तू. बंधू, कशी असली तरी लाली आपली बहीण हे विसरू नकोस. नाही ते का काही गोष्टी कळत, त्याला काय कळणार? भावनेच्या भरात चुकीचं वागता, कुठे कधी काय बोलायचं ते काय कळत नाही म्हणून आपल्या बहिणीला फसवणं हे बरोबर आहे?
आता म्हाका सांग, जास्तीचे पैसे देऊन तू ते मशीन परत घेतलास. आता ही गोष्ट जेव्हा मंजू आणि लालीला कळेल त्यांना वाईट नाही वाटणार? सांग ना. बंधू, एक गोष्ट लक्षात ठेव, आम्ही मांगरात राहतोय. आम्हाला जसं जमेत तशी मेहनत करून कष्ट करून आम्ही आमचं भागवतोय. आणि यासाठी तुम्ही सगळ्यात आधी स्वतःला गुन्हेगार समजणं बंद करा. अरे, घरातून बाहेर पडण्याचा निर्णय माझा स्वतःचा होतो आणि त्याबद्दल माका एक पैशाचा सुद्धा पश्चाताप नाही. हा बंधू, बंधू माझ्यावर विश्वास ठेव. आम्ही सुखात आहोत, आनंदात आहोत. आणि असं काहीतरी केलात ना तर मी जो निर्णय घेतलाय ना त्याचा माका पश्चाताप होईल ना.